नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहे सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल। चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छानशी व्हिडिओला छान अशी सुरुवात। बघा, पूर्ण उंची घ्यायची आहे 13.5, घडी घ्यायची आहे 9.5 इंचाची, 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर। जितकं शोल्डर घेतलं तितकीच आपल्याला मोंड्याची उंची घ्यायची आहे। हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि कोपऱ्यामधून 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंड्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला घ्यायची गळा उंची घ्यायची 9.5 इंच, गळा रुंदी घ्यायची आहे 2.25 इंचाची। हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। तिथे द्यायचा आपल्याला मटका गळ्याचा आकार। बघा, ह्याप्रमाणे आपण आकार देणार आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये। मोंड्याचा आकार जो दिला आपण तो कट करून घ्यायचा आहे। नंतर आपण घेतलं ब्लाऊज पीस, त्याच्यावरती अस्तर ठेवलं आणि मोंड्याची बाजू थोडीशी कट करून घेतली। त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं कॅनव्हासला सुद्धा डबल फोल्ड घडी करायची, बंद बाजूकडे करायची आणि पिन लावून घ्यायची। एक पदर ओपन करायचा, पिन लावून घ्यायची। अस्तरवरती जो आकार आपण आखलाय तोच आपल्याला घ्यायचा कॅनव्हासवरती आखून। सेंटरला सुद्धा एक अशी रेष मारून घ्यायची आहे। पुन्हा आता कॅनव्हास घ्यायचं, त्याला पुन्हा अशी डबल उलटी घडी करायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हा आकार असा आखून घ्यायचा। आता रेषेच्या बाहेर साधारण 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचं। आता घेतला आपण ब्लाऊज पीस, त्याला असं ओपन करून ठेवायचं, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं ओपन करून आणि त्याच्यावरती ठेवायचा आपल्याला कॅनव्हास। जो आकार आपण आखलाय तो वरती करायचा आणि पिना लावून घ्यायच्या। सेंटर व्यवस्थित मॅच करून पिना लावायच्या। जी रेषा आपण मारलेली त्या रेषेवरतीच आपल्याला शिलाई मारून घ्यायची। अगदी सोप्या पद्धतीत कॅनव्हास कसं लावायचं ते सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये समजून सांगितले। बघा, आता जो मधला भाग आहे तो कट करायचा आणि कट करताना शिलाईला धक्का लागणार नाही याची पण काळजी घ्यायची। बघा, मधला भाग कट झाल्यानंतर आपल्याला पूर्ण गळ्यावरती असे थोडे छोटे कट मारून घ्यायचे। त्याच्याने आपला अस्तर आणि कॅनव्हास वळवायला मदत होईल। तर आता बघा, हे अस्तर आणि कॅनव्हासमध्ये पलटी करायची आणि वरतून पूर्ण गळ्यावरती दाबटीप मारून घ्यायची। मैत्रिणी, अगदी सुंदर डिझाईन आपण आज बनवणार आहे, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही। बघा, पूर्ण गळ्यावरती दाबटीप दिली की सुंदर असा आपला गळा तयार होतो। कपड्याला पलटी मारून पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे। बघा, आता पूर्ण जे एक्स्ट्राचा कपडा आहे तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे। भरपूर साऱ्या माझ्या मैत्रिणी व्हिडिओ बघतात, व्हिडिओला छानपैकी लाईक करून द्या मैत्रिणींनो, म्हणजे मी तुमच्यासाठी छान डिझाईन बनवत जाईल। बघा, आता इथे आपल्याला पाठीवरती टक्स मारून घ्यायचे। त्याच्यासाठी आपण 2 हे टाकले, त्याचे पॉईंट टाकले आणि खाली अर्धा इंच वरती 4.5 इंच असे उंचीला पण टक्स मारून घेतले। लगेच कमरेला पट्टी लावून घ्यायची। पट्टीला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि पट्टी अशी सिंपल अशी ठेवून आणि शिलाई मारायची। दोन्ही टक्सच्या मध्ये आलं का पट्टीला एक चुनी टाकायची, त्याच्याने आपला पाठीचा भाग वरती तरंगत नाही। पट्टीला दाबटीप द्यायची, पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची। बघा, अगदी सुंदर असा आपला पाठीचा भाग तयार झाला। नंतर आपल्याला घ्यायचा आहे कॉन्ट्रास्ट कपडा। बघा, आपण हे 2 कलरचे कपडे घेतले, 2.5 बाय 2.5चे तुकडे घेतले आणि त्याला असं एकावर एक ठेवून सगळीकडनं शिवून घ्यायचे। नंतर ह्या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात असं तिरपं कट करायचं आणि त्याला मग असं पलटी करून कशाची तरी सहाय्याने असं टोक काढून घ्यायचं। बघा, आणि त्याची आपल्याला बनवायची डिझाईन। आपण अशी डिझाईन बनवणार आहे। बघा, अगदी सुंदर अशी डिझाईन आपण आज बनवतोय, तर अशी बनवून घ्यायची आपल्याला डिझाईन आणि आपल्याला आता ही लावायची गळ्याला।
पाव इंच साधारण आपण गळ्यापासून अंतर सोडलं आणि पूर्ण गळ्यावरती ही डिझाईन आपल्याला पॅक करून घ्यायची। आता इथे आपण लेस वापरतोय, तुम्ही कोणतीही लेस वापरू शकता, कोणतीही इथे लेस वापरू शकता। लेसला दोघं बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे। बघा ह्याप्रमाणे आपल्याला आधी एका बाजूने लेस शिलाई मारायची आहे आणि नंतर आपल्याला मारायची दुसऱ्या बाजूने शिलाई। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। बघा आपण आता ही दुसऱ्या बाजूने सुद्धा शिलाई मारली की आपली लेस छानपैकी व्यवस्थित बसते। बघा आता आपण हा ब्ल्यू कलरचा कपडा घेतला, 3 बाय 3चे चौकोनी तुकडे घेतले आणि त्याचा असा त्रिकोण बनवून आपल्या सुई दोऱ्याच्या सहाय्याने त्याचा पाकळी बनवायची। बघा ह्याप्रमाणे असे टाके टाकायचे आणि इथे आपल्याला पॅक करून घ्यायचे। बघा उरलेला जो कपडा दिसला तो कट करून घ्यायचा आहे। दुसरं पान पण आपल्याला त्याच प्रमाणे बनवून घ्यायचं आहे। आणि असे आपल्याला 6 पानं लागतात मैत्रिणींनो, आणि ते सुंदर असं आपल्याला बनवायचे फूल। तर बघा हे असं एकात एक होऊन घ्यायचं आणि छानपैकी आपल्याला ते फूल बनवून घ्यायचे। ते होऊन झाल्यानंतर इथे आपल्याला एक गाठ मारून घ्यायची, म्हणजे ते फूल आहे ना व्यवस्थित असं तयार होतं। थोडंसं टाके टाकून सुद्धा आपण ते पॅक करून घ्यायचं आहे, म्हणजे कुठेही पाकळी वगैरे हलणार नाही। आणि त्याच्यावरती आपण एक शोचं बटन लावणार आहे। बघा ह्याप्रमाणे आपलं फूल एकदम परफेक्ट असं तयार झालं आहे। ते आता आपण बाजूला ठेवूया। आता आपण घेतले छोटे छोटे नॉट, साधारण 5 इंचचे असे तुकडे घेतले। बघा ह्याप्रमाणे 3 घेतलेत आणि आपल्याला आता 3 कलरचे हे समजा 2.5 बाय 2.5चे असे चौकोनी तुकडे घेऊन त्याचे आपल्याला ही सुंदर अशी लटकन त्याला बनवायचे। बघा ह्याप्रमाणे आपण 3ही लटकन बनवणार आहे। अगदी छान अशी डिझाईन आपण आज बनवली मैत्रिणींनो, त्याच्यामुळे तुम्ही चॅनलवर लाईक करत जा। छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। बघा हे तिघही लटकन अगदी छान असे आपले तयार झाले। आता इथे आपण हे नॉट तिघही असे पॅक करून घेऊया आणि इथे ब्लाऊजला आपल्याला सेंटर काढायचं आहे आणि सेंटरला आपल्याला ते नॉट जॉईन करायचे। बघा ह्याप्रमाणे त्याच्यावरती हे फूल आपल्याला शिवून घ्यायचं आहे। ते आपण हाताने शिवून घेऊया, कारण आपण तिथे बटन ऑलरेडी लावून घेतले, म्हणून हे फूल आपण हाताने असं शिवून घेऊया। व्यवस्थित असं सुई दोऱ्याने ते पॅक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला बनवायचे आता लटकन। तर लटकनला सुद्धा आपण नॉट घेतले आणि चौकोनी तुकड्या त्याचा एक कोपरा आपण कट केला आहे, म्हणजे त्याला गोल आकार दिला आहे। तो गोल आकार शिवून घ्यायचा आहे, पलटी करून त्याला दाबटीप द्यायची आणि त्याच्यावरती आपल्याला लेस लावून घ्यायची। बघा पहिले आपण ही ग्रीन कलरची लेस लावतोय, त्याच्यानंतर आपण ही व्हाईट कलरची लेस लावतोय आणि त्याच्यानंतर आपण लावतोय ऑरेंज कलरची लेस। बघा अगदी सुंदर असं लटकन सुद्धा आपलं तयार होणार आहे। आता दुसरंही लटकन आपल्याला ह्याचप्रमाणे बनवून घ्यायचं आहे। बघा दोघंही लटकन आपले तयार झाले। वरतून साधारण 2.5 इंच मोजून आपल्याला हे दोन्ही नॉट लावून घ्यायचे आहे। नॉट लावून झाल्या की आपल्याला आता लावायचे आहेत मणी। तुम्ही गोल्डन कोणतेही मणी लावू शकता, पण इथे व्हाईट कलरचेच मोती लावणार आहे। बघा ह्याप्रमाणे आपल्याला पूर्ण डिझाईनला हे मणी लावून घ्यायचे आहेत आणि नंतर बघायचं आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक। बघा ह्याप्रमाणे आपण डिझाईन लावून घेतले, ते मणी लावून घेतले आणि
फायनल लुक पाहू शकता. मैत्रिणींना आजची डिझाईन कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मैत्रिणींनो, कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची. ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.